सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 टर्म झाले असावे, 4. आणि या सगळ्या 4 टर्म कशा मिळाल्या हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांचे एकंदर तिथला सहभाग त्याच्यात फारशी चर्चा न केलेली वेळी, पण त्यांची एंट्री जी झाली महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये ते प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातून झाली. तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर मला आठवत नाही, कदाचित काँग्रेस इथं असायची शक्यता आहे, पण त्याची खात्री नाही. त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि हवी असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यामध्ये ती आहे. म्हणजे एका मर्यादित काळामध्ये 1, 2, 3, 4 या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. सातत्य होतं का नव्हतं त्याचा विचार लोक नक्की करतील, पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं. सॉरी, त्या संबंधात राऊत जे म्हणतात ते योग्य. निश्चित संविधानाचे जे आयोजक आहेत त्याची नापसंती ही जाहीर व्यक्त केलेली आहे. पण त्यामुळं मला वाटतं की त्याचा असा बदला टाकायला हरकत नाही. पवारसाहेब आणखी एक असा प्रश्न होता म्हणजे त्यांच्या माफीशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. त्यांनी नीलम गोरेने या प्रकरणात माफी मागितली पाहिजे, त्याशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. असं आहे की साहित्य परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली. ते असंही म्हणाले, ते सज्जनराव म्हणाले की पवारसाहेब देखील याला जबाबदार आहेत, अशा पद्धतीने वक्तव्य. असं आहे की स्वागताध्यक्ष होते आणि म्हणून त्यांना माझ्या जर जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही तक्रार नाही.